नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आकाश आणि भूमी यांनी ठरवलेलं असतं, काहीही झालं तरीसुद्धा रागिणीचा अन्याय आणि अत्याचार अजिबात सहन करायचा नाही. आपण आता असं काहीतरी करायचं की ही संपूर्ण प्रॉपर्टी पुन्हा एकदा आपल्या नावाने झाली पाहिजे. त्यासाठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतील. तेव्हा इथे ऑफिसमध्ये पिऊन म्हणून काम करत असताना इथे रागिणीच्या केबिनमध्ये येऊन सगळे कागदपत्र आकाश चेक करत असतो. तेवढ्यात तिथे रागिणी येते आणि म्हणते, "काय रे ये, तू माझ्या केबिनमध्ये काय करतोयस? तुला सांगितलं होतं ना, मी केबिनमध्ये नसताना माझ्या केबिनमध्ये डोकावायचं सुद्धा नाही म्हणून. मग काय करतोयस तू इथे?" तर प्रेक्षकांनो, भूमीसुद्धा बाहेर आलेली असते. पौर्णिमा तिथेच काम करत बसलेली असते. तेव्हा भूमी म्हणत असते की ही पौर्णिमा पण ना मगापासून इथेच काम करत बसली. ही जर इथेच बसून राहिली तर मी महत्त्वाचे पेपर कसे काय शोधून काढायचे? प्रॉपर्टीचे पेपर लवकरात लवकर आम्हाला सापडले पाहिजे, असं भूमीचं म्हणणं असतं. पण पौर्णिमा उठायला तयार नसते. तेव्हा भूमीच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि ती लगेच तिथून निघून जाते. तर इथे रागिनी म्हणत असते, "काय विचारते मी? इथे का आला होतास तू सांग ना? आणि फाईलला का हात लावला होतास?" तेव्हा आकाश म्हणत असतो, की "मी इथे बाईसाहेब तुम्हाला ही फाईल द्यायला आलो होतो. तुम्ही केबिनमध्ये दिसला नाहीत म्हणून इथे ठेवून निघालोच होतो." ती म्हणते, "एवढा वेळ? एवढा वेळ लागतो तुला फाईल घेऊन यायला?" तेव्हा तो म्हणतो, "आणि तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे पाण्याचा ग्लाससुद्धा घेऊन आलो. हे काय? तुमच्यासाठी पाणीच आणून ठेवले." तेव्हा रागिनी म्हणते, "हे बघ, ही कामं आहेत ना तेव्हाच करायची जेव्हा मी इथे केबिनमध्ये असेन. मी नसताना ही कामं अजिबात करायची नाही. कळलं तुला? काय करण्याचा प्रयत्न करतोयस? परत तुला मालक व्हायचं आहे का सांग ना? मालक व्हायचं आहे तुला?" तेव्हा आकाश म्हणतो, "नाही, नाही बाईसाहेब, माझं असं काहीच नाही आहे. मी खरंच तुम्हाला इथे पाणी आणि फाईल द्यायलाच आलो होतो." रागिनी म्हणते, "बास करायचं आता. जास्त बोलायचं नाही. कळलं ना? चल निघ इथून. आता शेवटचं वॉर्न करते तुला. मी केबिनमध्ये नसताना केबिनमध्ये पाऊल ठेवायचं नाही. कळलं का?" तेव्हा आकाश म्हणतो, "हो बाईसाहेब." आणि सरळ आता तिथून बाहेर जातो. तर इथे भूमी आता काम करण्यासाठी आलेली असते. तिने पाण्यामध्ये फिनाईल घातलेलं असतं आणि त्याने ती लादी क्लीन करणार असते. तेव्हा इथे आता फिनाईलचा वास आल्यानंतर पौर्णिमा म्हणते, "काय गं ए, काय करतेस तू आता? फिनाईलचा वास मला सहन होत नाही, तुला माहिती नाही का?" तेव्हा भूमी म्हणते, "कसं आहे ना पौर्णिमा, फिनाईलचा वास तुला सहन होत नसला तरीसुद्धा घराची क्लिनिंगसुद्धा महत्त्वाचं आहे ना. मला हे सगळं क्लीन करून घ्यायचं आहे." पौर्णिमा म्हणते, "मी काम करत बसले होते ना, मला उठवायलाच आलीस का तू इथे?" तेव्हा भूमी म्हणते, "अगं तू काम करतेस ना, मग तू तुझ्या रूममध्ये जा, नाहीतर स्टडीमध्ये काम करत बस. पण मला आता हे सगळं अर्धवट ठेवून जमणार नाही आहे. मला हे सगळं साफसफाई करावीच लागेल." तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, की "तुला फिनाईलचा वास येतो ना, म्हणून म्हणते. बाकी काही नाही, तुला करायचं असेल तर कर." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "बरं बरं ठीक आहे, कळलं मला, जाते मी." तेव्हा भूमी म्हणते, "नाही, जर कळलं नसेल तर अजून बोलते." तेव्हा पौर्णिमा तिथे थांबत नाही. फिनाईलच्या वासाने त्रास होत असताना ती लगेचच आपल्या सगळ्या फाईल वगैरे उचलते, लॅपटॉप घेऊन तिथून निघून जाते. तेव्हा भूमीला खूप आनंद होतो, कारण भूमीला घर साफ करण्यासाठी आता वेळ मिळालेला असतो आणि पुरावे गोळा करण्यासाठी सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण इथे आपापलं काम आता नेटाने करत असतात आणि तेव्हा इथे सगळेजण जेवायला सुद्धा जमलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी सगळ्यांसाठी ताटं वगैरे मांडत असते. जेवण रेडी असतं. तेव्हा क्षितिजा जाते आणि रागिणीच्या चेअरवरती बसते. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "काय गं ये, ही चेअर काही तुझ्यासाठी नाही आहे, कळलं ना? तू काय तिथे बसली आहेस गं? ही या घरच्या मालकिणीची खुर्ची आहे, कळलं तुला? चल उतर बरं." तेव्हा क्षितिजा म्हणत असते, "मालकिणीची खुर्ची आहे म्हणून काय झालं? बसण्यासाठी आहे ना ती. मग मी बसले तर काय झालं?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "बघा, बघा, काय संस्कार दिलेत ते बघा. काय गं, किती उलट आणि चुरू बोलतीयेस? जरा शांत बसता येत नाही का तुला?" तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, "ती लहान आहे पौर्णिमा. मी तिला सांगते ना तिथे बसू नकोस म्हणून." ती म्हणते, "हो का? लहान आहे का ती? तुमचीच फूस आहे तिला. तुम्हाला बसता येत नसेल ना त्या खुर्चीवरती, म्हणून तिला बसायला सांगितलं असेल." तेव्हा आकाश म्हणतो, "पौर्णिमा, असं काही नाही आहे. उगाच मनाला वाटेल तसं बोलू नकोस, कळलं ना? क्षितिजा बाळा, उठ बरं तिथून तू. तू तुझ्या जागेवरती जाऊन बस. उठ क्षितिजा." पण क्षितिजा काही उठायला तयार नसते. तेव्हा भूमी म्हणत असते, "क्षितिजा बाळा, अगं उठ ना. हे बघ, ही खुर्ची आपल्यासाठी नाही आहे, कळलं ना?
तेव्हा ती म्हणत असते, का पण? ही क्षितिजा म्हणत असते, ही खुर्ची आपल्यासाठी का नाही आहे? आपण बसलो तर काय होईल? तेव्हा रागिनी म्हणते, तुम्ही या खुर्चीवरती बसण्याची स्वप्न बघू नका. तेवढी लायकीसुद्धा नाही आहे तुमची, कळलं ना? ही खुर्ची फक्त माझ्यासाठी आहे, फक्त माझ्यासाठी, आणि इथे मीच बसणार. तू इथे बसायचं नाही आहे, कळलं का? चल निघ इथून. आणि ती तिला धक्का करून आता बाजूला करते. धक्का दिल्यानंतर भूमी तिला पकडते आणि म्हणते, बाळा घाबरू नकोस, आहे ना मी तुझ्याबरोबर? तेव्हा रागिनी म्हणते, हो गं हो, तू आहेस गं तिच्याबरोबर आहेस. तू आहेस म्हणून तर इतकी शेफारली ना ती. लायकीत राहायचं, कळलं का गं? तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, की चला चला निघायचं आहे आता आपल्याला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनीने इथे आता हे सगळं मुद्दामून केलेलं असतं भूमी आणि आकाशला त्रास देण्यासाठी. तेव्हा इथे आता मानसी सगळेजण तिथे बसलेले असतात. पण तरीसुद्धा ज्या पद्धतीने आता रागिनी भूमी, आकाश आणि क्षितिजाबरोबर वागत असतात, त्याच्यासाठी कुणीही रागिनीची कान उघडणी करत नसतं. कुणीही रागिनीला इथे उलट बोलत नसतं. तेव्हा भूमी म्हणत असते, क्षितिजा बाळा, ही बघ ही आहेत ना बाईसाहेबांची खुर्ची, त्याच्यावरती आपण नाही बसायचं. आपण लहान आहोत की नाही? तू तुझ्या जागेवरती जाऊन बस चल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण शाळेत गेल्यानंतर टीचरच्या खुर्चीवरती नाही बसत ना? मग तसंच आपण इथेसुद्धा या खुर्चीवरती नाही बसायचं. त्या टीचरच्या जाग्या आहेत, कळलं तुला? तेव्हा प्रेक्षकांनो, क्षितिजाला वाईट वाटलेलं असतं. भूमी म्हणत असते, मी तुझ्यासाठी अशीच दुसरी चेअर घेऊन येते ना. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते, की आई, पण मला ही चेअर खूप आवडली होती. किती छान आहे ना ती, बघ. तेव्हा रागिनी म्हणत असते, 7 जन्मातसुद्धा तुम्ही कुणीही या खुर्चीवरती बसू शकत नाही, कळलं ना? 7 जन्मात कुणी बसू शकणार नाही आहे. अशी ती खुर्ची आहे आणि मी तुम्हाला बसूच देणार नाही, कळलं का? कारण तुमची तेवढी लायकीसुद्धा नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे भूमी आता क्षितिजाला जेवण घेऊन येते आणि खूपच प्रेमाने तिला जेवण भरवते सुद्धा. तेव्हा क्षितिजाला वाईट वाटलेलं असतं, पण आता तिची आई तिच्याबरोबर असते, त्यामुळे ती निर्धास्त झालेली असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते भूमीला, की तू मानसीपासून लांब राहायचं, तिची काळजी घ्यायची नाही. पण इथे भूमी मोठी बहीण म्हणून काळजी घेणं काही सोडत नाही. ती म्हणते, मनू बाळा, अगं इकडे ये ना. हे बघ मी तुझ्यासाठी ड्रायफ्रूट्स आणलेत. तुला कुणाच्याही मदतीची गरज नाही आहे बाळा. कारण काय इथे मनू काय म्हणते, इंटरनेटवरती बाळाच्या बाबतीत किती बरं माहिती आहे. तेव्हा भूमी म्हणते, की तुला इंटरनेट बघायची काय गरज आहे? तुझी बहीण आहे ना. मी तुला सांगते ना, कसं स्वतःचं डाएट तयार करायचं, कशी काळजी घ्यायची. तेव्हा भूमी म्हणते, हे बघ मी तुझ्यासाठी हे ड्रायफ्रूट्स घेऊन आली आहे. ड्रायफ्रूट्सचा लाडू आहे हा. हे लाडू तू जर खाल्लेस ना, तर बाळाची वाढसुद्धा चांगली होईल, बाळ एकदम सुदृढ होईल. तेव्हा तू हे लाडू खा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसीला राग येतो. ती म्हणते, एकदा सांगून कळत नाही का तुला? का माझ्या मागे पुढे करतेस? काय एवढं काळजी असण्याचं नाटक करतेस? हे बघ, मी प्रेग्नंट आहे. माझी काळजी कशी घ्यायची ना मला बरोबर येतं. तू नाही मध्ये मध्ये यायचा, मला ते नाही आवडणार. तेव्हा रागिनी म्हणत असते, काय गं हे, माझ्या सुनेने काय सांगितलं तुला? तू तिच्या आजूबाजूला फिरकायचं नाही असं सांगितलंय ना? मग तरीसुद्धा तू तिच्याजवळ जाते, तिची काळजी करतेस. काही गरज नाही आहे तुला. आणि हे काय आहे? काय बनवलेस तिच्यासाठी? तेव्हा भूमी म्हणत असते, की मी तिच्यासाठी ड्रायफ्रूट्स घालून लाडू बनवलेले आहेत. खूप छान लाडू असतात हे. तेव्हा रागिनी म्हणते, हे बघ, हे बघ, आता हे तू मला नको शिकू, कळलं ना? मला नाही शिकवायचं अजिबात. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही तुझ्यावरती का विश्वास ठेवायचा? आमच्यावरती राग करण्यासाठी. आमच्या घरचा वारीससुद्धा येऊ देणार नाहीस तू, बरोबर ना? तेव्हा भूमी म्हणते, हे बघा, तुम्ही माझ्यावरती उगाच खोटे नाटे आरोप करू नका. मी असं काहीसुद्धा केलेलं नाही आहे, कळलं तुम्हाला? आणि हे तुम्हाला पण माहिती आहे. मी कधीच कुणाला धोका नाही देऊ शकत, इजा नाही पोहोचू शकत. तुम्हाला माहिती असताना देखील तुम्ही मुद्दामून माझ्यावरती एवढा मोठा आरोप करताय. पण का? कशासाठी? फक्त कॉफी घेऊन आली आहे म्हणून? तेव्हा इथे भूमी म्हणत असते, की माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूप जास्त राग आहे, तिरस्कार आहे, मला माहिती आहे. पण याचा अर्थ असा तर होत नाही ना, की मनूच्या बाळाला मी त्रास देईन. तेव्हा रागिनी म्हणते, हो, कारण तू या लाडूमध्ये काय टाकलेस? ड्रायफ्रूट्स टाकलेस ना? मग त्याच्यामध्ये तू बदामसुद्धा टाकले असशील. बदाम हे गरम असतात, तुला माहिती नाही आहे का? त्याने त्रास झाला तर मानसीला. तेव्हा भूमी म्हणत असते, हे बघा रागिनी आत्या, मानसीला अजिबात त्रास होणार नाही आहे. अहो हे चांगले लाडू असतात. सालं काढून घ्यायची आणि पाण्यामध्ये भिजून ठेवायचे, म्हणजे ते गरम नसतात.
सालं काढून घ्यायची आणि मग ते मिक्सरला बारीक करायचे, कळते का तुम्हाला? तेव्हा रागिनी म्हणत असते की बरं बरं ठीक आहे, बास झालं. आता मला अजून तुझं भाषण ऐकायचं नाही आहे, कळलं ना? चल निघ इथून आणि पुन्हा मानसीच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. तिला दृष्ट लावायची नाही, कळलं का तुला? तेव्हा भूमी म्हणत असते की मनू, अगं तू तरी काहीतरी बोल, या माझ्यावरती आरोप करतायत. तेव्हा रागिनी म्हणते, मला भीती आहे की तू माझ्या सुनेला आणि बाळाला काहीतरी करण्याचा प्रयत्न करशील आणि मला ते सहन होणार नाही. दृष्ट लागेल तुझी बाळाला, त्रास होईल त्याला. जा बरं तू इथून. तेव्हा भूमी आता रूममध्ये येते, रडत बसलेली असते. आकाश म्हणत असतो, भूमी काय झालं, का रडतेस तू? तेव्हा भूमी म्हणते, आकाश, अरे मी मनूसाठी आहे ना ड्रायफ्रूटचे लाडू बनवलेत रे, आणि ते मी तिला माझ्या हाताने भरवायला गेले होते आणि तिला सांगत होते की प्रेग्नन्सीमध्ये कशी काळजी घ्यायची. तेवढ्यातच येथे रागिनी आत्या आली आणि ती म्हणाली की तू बाळापासून लांब म्हणून आणि मनूपासून सुद्धा तुझ्या लांब राहा, कारण तू बाळाला इजा पोचवण्याचा प्रयत्न करू शकतेस. तुझी नजर लागू शकते बाळाला, त्यामुळे तू इथे येऊ नकोस आणि तिला लाडूसुद्धा भरवू नकोस. काय माहिती त्याच्यामध्ये काय मिसळून दिलंस तर, असं मला रागिनी आत्या म्हणाल्या. तेव्हा आकाश म्हणत असतो की भूमी, हे बघ तू रागिनी आत्याचं बोलणं मनाला नको लावून घेऊस. तुला माहिती आहे ना तो तसाच आहे म्हणून. तुला चांगलंच माहिती आहे की रागिनी आत्या सुधारणाऱ्यातली नाही आहे. मग तरीसुद्धा तू तिच्या बोलण्याचं इतकं वाईट वाटून का घेतेस? तिला तेच हवं आहे की ती आपल्याला हर्ट करणार, आपण हर्ट होणार, रडत-कुडत बसणार, आपल्याला दुःखी बघून तिला आनंद होणार, हे सगळं घडणारच आहे. त्यापेक्षा आपण काही गोष्टी मनाला लावूनच घ्यायच्या नाही ना. तिची सवय की आपल्याला जुनी आहे का सांग बरं? तिची सवय तर आपल्याला नवीनच आहे. मग जर तिच्या बाबतीत सगळं काही माहिती आहे तरीसुद्धा तिच्या बोलण्याचं वाईट का वाटावं? तेव्हा भूमी म्हणते, कारण का? तर मनू काहीच बोलली नाही. मी मनूला म्हणाले की मी असं करू शकेन का? मी कधी तुझ्या वाईटाचा विचार करेन का? तुझ्या बाळाच्या जीवावरती उठेन का? त्यावरती काहीच नाही म्हणाली आकाश. तेव्हा आकाश म्हणत असतो, जाऊ दे ना, काही नको बोलू दे. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की रागिनीच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही आणि रडत कुडत बसायचं तर मुळीच नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते की आकाश, या सगळ्या गोष्टींना ना कुठेतरी आळा बसलाच पाहिजे, कारण मला मानसीचे लाड करायचे आहेत. तुला माहिती आहे, मोठी बहीण ही आईच्या जागेवरती असते. कारण का? आमची मनू जेव्हा जन्माला आली ना तेव्हा ती खूपच लहान होती आणि आमची आई आम्हाला सोडून गेली. तेव्हापासून मी तिला लहानाचं मोठं केलं आहे आणि आता ती जेव्हा माझ्या बाबतीत अशी वागते ना तेव्हा मला खूप त्रास होतो आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, तू नको वाईट वाटून घेऊ. हे बघ, मनूसुद्धा हळूहळू सुधारेल. आपण तिला तिचा वेळ देऊया ना. पण आता लवकरच आपल्याला रागिनी आत्याची सत्ता जी आहे ना आता या घरावरती, ती काढून घ्यायला हवी. नाहीतर काय करेल ती माहिती आहे का? हळूहळू ती सगळं काही उद्ध्वस्त करत जाईल. तेव्हा इथे आकाश म्हणतो की आपण आता लवकरात लवकर प्रॉपर्टी आपल्या नावावरती करून घेऊया. तेव्हा भूमी म्हणते की त्यासाठीच तर प्रयत्न करतोय ना, पण मी अख्खं घर शोधून काढलं. मला घरामध्ये असं काहीसुद्धा सापडलेलं नाही आहे की ज्याचा आपण वापर करू शकतो. तेव्हा इथे भूमी म्हणते, आणि तू आकाश? आकाश म्हणतो की मी सुद्धा ऑफिसमध्ये खूप शोधण्याचा प्रयत्न केला, पण मला सुद्धा काही मिळालं नाही आहे. पण मिळेल. आज ना उद्या रागिनी पटवर्धनच्या इथे विरोधामध्ये आपल्याला पुरावे मिळतीलच. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा भूमी म्हणत असते की मला मनातून असं वाटतंय की ह्या वेळेला रागिनी पटवर्धनला आपण मात देणारच, असं मला मनापासून वाटतंय. कारण का? माझं मन मला सांगते आत्तापर्यंत तिने आपल्याला जो काही त्रास दिलाय ना, तो त्रास आता तिलासुद्धा होणार आहे, बघाच तुम्ही. इथे आता लवकरच रागिनीच्या ह्या कारस्थानांना आपण सुरुंग लावायचा म्हणजे लावायचा, असं भूमीने ठरवलेलं असतं आणि आकाशसुद्धा तिच्या सपोर्टमध्येच असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, एक माणूस येतो आणि इथे एका पत्र्यावरती लिहिलेलं असतं की तुझं खरं रहस्य मला माहिती आहे रागिनी, असं तिथे लिहिलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणते, काय रे, कोण आहात तुम्ही? काय चाललंय इथे? सांगा ना, काय चाललंय, काय लिहिताय? तेव्हा इथे रागिनी घाबरलेली असते. रागिनीचं रहस्य नक्कीच कुणाला तरी माहिती आहे. तर इथे ती व्यक्ती आता तिथून पळून गेलेली असते. तुझं रहस्य मला माहिती आहे रागिनी, असं लिहिल्यानंतर तो खाली जाता त्याच्या हातातला स्प्रे टाकतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा रागिनी गाडीतून उतरते आणि वाचते की माझं रहस्य कुणाला माहिती आहे. तेव्हा इथे रागिनी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणत असते, मला मात देण्यासाठी कोण बरं आलंय? हे सगळं कुणी केलं असेल? असं म्हणून ती आता घाबरलेली असते.
तेव्हा खाली पडलेला स्प्रे ती उचलते आणि रागिनी जे नाव असतं ते खोडून टाकते आणि म्हणते की हे नाव तर खोडून टाकलंय, पण सगळंच आता घालवायला हवं. तेव्हा ती म्हणते की स्प्रे घेऊन यायला हवं. स्प्रे आणते आधी. स्प्रे आणून ते सगळं नाव वगैरे पुसून काढलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसीची तब्येत बिघडलेली असते. डॉक्टर तिला चेक करायला आलेले असतात. तेव्हा मानसी खूपच जास्त रडत असते. अथर्व म्हणत असतो, "मनू प्लीज शांत हो, मनू प्लीज शांत हो, सगळं काही नीट होईल." तेव्हा इथे आता आकाशभूमीसुद्धा धावपळत येतात. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, "तुम्ही इथे काय करताय?" तेव्हा भूमी म्हणत असते की "गप्प बस पौर्णिमा, मानसीची तब्येत ठीक नाही आहे समजलं आणि म्हणून मी इथे आले तिची विचारपूस करायला." तेव्हा इथे मानसी म्हणत असते की "माझ्या पोटात खूपच जास्त दुखतंय." तेव्हा डॉक्टर म्हणतात की प्रेग्नन्सीनंतर पोटामध्ये एवढं दुखणं हे वाईट आहे, चांगलं नाही आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी म्हणत असते, "ही सगळी आहे ना, म्हणजे तिची काळजी न घेण्याचे परिणाम आहेत. ती स्वतःची काळजी नाही घेत आणि प्रेग्नन्सीसुद्धा IVFमुळे आहे म्हणून तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "तू का बोलतेस गं मध्ये-मध्ये? मी आहे ना तिची काळजी घ्यायला." तेव्हा भूमी म्हणते, "तुला बाळाचा एक्सपिरियन्स आहे नाही ना? मग गप्प बस ना तू." तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, "आणि तू मध्ये-मध्ये बोलू नकोस, कळलं का?" तेव्हा पौर्णिमा म्हणते, "का बोलायचं नाही आहे मी? मी या घरची कोण आहे तुला माहिती नाही आहे वाटतं." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा आणि भूमीमध्ये भांडण चालू असतं. डॉक्टर म्हणतात, "प्लीज, प्लीज तुम्ही शांत व्हा. मनूच्या प्रेग्नन्सीमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि म्हणून तिच्या पोटामध्ये एवढं दुखतंय. ती प्रेग्नंट आहे ना, सतत तिच्यासमोर भांडत जाऊ नका. घरामध्ये इथे आनंदी वातावरण ठेवा. त्यांना समाधान वाटेल असं वातावरण ठेवा. त्यांना त्रास होईल असं काहीही करू नका." असं इथे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, डॉक्टर म्हणतात, "मी एक गोळी लिहून घेते. ही गोळी तुम्ही घेऊन या आणि त्यांना द्या. त्यांना बरं वाटू द्या. बरं वाटले की तुम्ही त्यांना क्लिनिकमध्ये घेऊन या. आपण सगळे रिपोर्ट करू. तेव्हाच आपल्याला कळेल की नेमकं काय झालंय ते. सध्या तरी ह्या गोळीने त्यांना बरंच वाटेल." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर गेल्यानंतर पौर्णिमा म्हणत असते की "हे सगळं ना या दोघांमुळेच झालेलं आहे. तुमचीच दृष्ट लागली असेल बाळाला." तेव्हा आकाश म्हणतो, "आमची दृष्ट का लागेल? आम्हाला मुलगी नाही आहे का? आम्हाला सुद्धा बाळ आहे ना, मग आमची का दृष्ट लागेल?" तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीला आता प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे? मनूची मला काळजी घ्यायची आहे, पण हे लोकं मला तिची काळजी घेऊच देत नाही. आणि तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की "भूमी, बास झालं, बास झालं आता. अगं किती इथे अपमान सहन करशील? चल आपण आता इथून निघूया." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पौर्णिमा म्हणत असते, "आई अहो, कुणी त्या इथे पत्र्यावरती तुमच्याबद्दल लिहिलं होतं, हे बघितलंत का?" तेव्हा रागिनी म्हणते, "नाही ना, मी गाडीतून उतरून त्याला पकडायला जाईपर्यंत तो पळून गेला होता." तेव्हा पौर्णिमा म्हणते, "हे काम त्या आकाश आणि भूमीचं तर नाही आहे ना?" तेव्हा प्रेक्षकांनो, रागिनी म्हणते, "हे काम जर त्या दोघांचं असेल ना, तर त्या दोघांना मी सोडणार नाही आहे. बघ त्यांची काय हालत करते मी." तेव्हा आकाश आणि भूमी दोघेजण आता बाहेर असतात आणि तिथे पाण्याचा पाईप घेतला जातो आणि त्यांच्या अंगावरती थंड पाणी आता रागिनी ओतते आणि म्हणत असते की "तुम्ही दोघेजणं जर माझ्या विरोधात गेला असलात ना, तर तुमच्या अंगावरती हे आता ओतलेलं पाणी याच्यामध्येच तुम्ही थंडीमध्ये इथे कुडकुडत राहायचं. म्हणजे पुन्हा माझ्या विरोधात जाण्याची तुम्ही हिंमत करणार नाही." तेव्हा इथे आकाशभूमी बलदेवला घेऊन तिथे येतात आणि म्हणतात की "हे सगळं कुणी लिहिलंय? लिहिलेलं खोडलंय की खोडलेलं लिहिलंय?" तेव्हा प्रेक्षकांनो, बलदेव म्हणतो की "दुपारी लिहिलं होतं." रागिनी पटवर्धन ते वाचून खूपच जास्त घाबरली होती. मी स्वतः तिला बघितलं होतं घाबरताना. तेव्हा इथे रागिनी म्हणते, "हे सगळं मी भूमी आकाशसाठी लिहित होते आणि आता माझ्यासाठी हे सगळं कुणी लिहिलंय?" तेव्हा बलदेव म्हणतो, "मला असं वाटते हा नक्कीच कुणीतरी रागिनी पटवर्धनचा दुश्मन आहे. तेव्हा आपल्याला याची मदत नक्कीच होऊ शकते." असं सुद्धा भूमी म्हणत असते. तेव्हा हे कुणीतरी लिहिलेलं आहे, नंतर हे खोडण्यात आलंय, असं सुद्धा आता भूमी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा रीतीने रागिनी पटवर्धनला इथे आता त्रास देण्यासाठी आणि तिला संपवण्यासाठी अजून एका व्यक्तीची तिथे एंट्री झालेली असते. पण ती व्यक्ती भूमी आणि आकाशच्या ओळखीची नाही आहे. पण जो आता हेतू भूमी आकाशचाच आहे, तो हेतू त्या व्यक्तीचा सुद्धा आहे, ही गोष्ट भूमीला समजलेली असते.